नमस्कार मित्रांनो, प्रकाश बुरुटे ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. चाललो आहे आता वाड्याशी वरती डोंगरामध्ये. काल शिमेत गेलो होतो आणि आज चाललो आहे वरती वाड्याशी डोंगरात आंबे काढायला. एक कलमाचं माड आहे, त्याच्यावरती थोडेफार आंबे आहेत, तर ते आता काढायला चाललो आहे आम्ही डोंगरामध्ये वाड्याशी जुन्या. तर बघूया ही सफर, चला. धरणातून पाणी येतं ना, तो हा जुना पाट आहे. हा शिमेमध्ये पाणी जातो. हा बघा, हा पूर्ण हा धरणातून पाट आला आहे. इकडे जंगली पाट बोलतात. आता इकडे सर्व पातेरी वगैरे जमा आहे. आता जाण्यासारखं पण राहिलं नाही आणि आपल्याला इकडून जायचं आहे. छोटी जांभळीचं झाड आहे वरती, जांभळं पडतात टपटप. पातेरी वगैरे भरपूर आहे इकडं. आम्ही जास्त रहदारी नसल्यामुळे आहे ना, वाट बघा कशी आहे. बाबा आणि मंगेश पुढे आहेत, दोघंजण चालत आहेत पुढं. हे दोघंजण चालत आहेत पुढं. आज सकाळी मला चहा प्यायला भेटली नाही, चहा न पिता चालू आहे. का भेटली नाही ते विचारू नका, नाहीतर भांडणं होतील. असो, अर्धी डाग चढलो, अर्धी पण चढलो नाही डाग अजून. धाप लागली मला. एक तर हातात काही काठी नाही आणली. उभा डोंगर आहे, बापरे. पातेरी इकडे साफसफाई नाही, त्याच्यामुळे बघा आता अर्धी पण डाग चढलो नाही. तुम्हाला दाखवतो. थोडा खालतून वर आलो, अजून वरती चढायचं आहे, अजून भरपूर वरती जायचं आहे. फोपावलाय गडी, फोपावलाय. तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा इकडे यायचो ना, कर्दाच्या जाली असायच्या, कर्दीच्या झाडांच्या. ही कर्दा आता कुठं करवंद बघायला पण भेटत नाही. काय दिवस आलेत, ना करवंद ना कोकम आहेत. तिकडे आहेत, नाही तिकडे काय नाही. ही आंबा काजूची झाड आहेत सगळी. हो, बापरे, पायात गोळे आले आणि मला तर दम लागलेलाच आहे. दोन मिनटं थांबतो इथं आणि मग जातो. हा, काठी भेटली, ठीक आहे. काठी टेकत जाऊया. बरं झाला, चांगलीच काठी भेटली. आधार काठी भेटलेली आहे मला, तर काठीच्या आधारावर डाग चढतो. हे झाड तुम्हाला दाखवतो, चांदाडीचं झाड आहे. ही चांदाडीच्या झाडाची पानं आहेत ना, बघा, पत्रावळ्या बनवण्यासाठी ह्या पानांचा उपयोग केला जातो. आणि आपल्या कधी कार्यक्रम असतात ना, पूजा वगैरे काही असो कार्यक्रम, तेव्हा तीर्थप्रसादासाठी, प्रसाद वाटण्यासाठी सुद्धा हीच पानं वापरली जातात गावच्या ठिकाणी. बघा, हे झाड आहे, चांगलं टवकारलं आहे, कवळी पानं आहेत, त्याला चांगली पालवी फुटली आता.
इकडं लाकडं तोडून ठेवलेली आहेत खाली. आता ही पावसाळची फाटी फोडून ठेवलेली आहेत लाकडं. ही आहे धाडवाडी. धाडवाडी बोलतात. हे बघा इकडे ह्या साईडला. बापरे, गेल्या वर्षी आलो होतो इकडे वरती, त्यानंतर या वर्षी आलोय. आणि आता सवय नाही ना, त्यामुळे दम लागतो जरा. डोंगरातून जमत नाही, तब्येत थोडी डाऊन आहे त्याच्यामुळे. ठीक आहे. कलकीचा बेट आहे इथं. हे बघा, हा कलकीचा बेट आहे. पातेरा बघा किती खाली आहे. अरे बा, जंगलातून कशी वाट असते बघा. जंगलातली वाट आहे. हे आमची शिगवण आत्या आहे ना, त्यांची जमीन आहे इकडे खाली. त्यांची झाडं वगैरे आहेत, कलम, आंबे. हे बघा, ही खाली धाडवाडी. आणि इथेच त्यांची वरती कोकमीची झाडं आहेत इथे. हे बघा, इथं दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही कोकमीची झाडं आहेत. काल आले होते इकडं. हरे राम हरे कृष्ण पांडुरंग हरी हरी. जंगलातनं अशी टूर करायला लागते. काटे वगैरे असतात खाली. ही कोकमीकडे जाण्यासाठी वाट आहे. फाय वाट बनवले त्याने आता. काल आले होते बघा. इथून गेलं ना, मोकळं केलंय. इथून कोकमी जवळ जायला आहे. आणि मी आता जवळ आलोय. जंगलच जंगल. इकडे पुढचा माणूस दिसणार नाही. समोर डुक्कर आला ना, हातच पडणार नाही. आता जंगलातून बाहेर पडलो आम्ही. आणि इथून आता काजूचे प्लॉट चालू होतात. सगळ्या काजूचे प्लॉट आहेत इकडे. हा खोचऱ्यांच्या काजू आहेत. ही काजूची बाग आहे पूर्ण. जेव्हा 20 वर्षापूर्वी आम्ही इकडे मी राहायला होतो ना, तेव्हा छोटे छोटे माडे होते. ढोपरा एवढे लावले होते. आणि आज 20 वर्षानंतर ही झाडं केवढी झालीत बघा. हे सगळे काजूचे झाड आहेत. आणि आपला आंबा जवळ आलेला आहे. अरे बाप, आता पडलो असतो. थोडक्यात वाचलो काठीच्या आधारामुळे.
नाही तर ढोपरं फोडून घेतली असती. बघा केवढे केवढे पाषाण आहेत तिकडे, एवढे मोठे दगड आहेत. मी आलो एकदाचा. डोंगर चढून आलोय. हे बघा ही काजू आपली आहे. हे आतमध्ये काजू दिसते. हे बघा ही काजू आपली आहे. इथून वरती आपली हद्द चालू होते. हा समोरचा आंब्याचं झाड दिसतोय तो सुद्धा आपलाच आहे. आडीला आम्ही आंबे नेतो. याचे चवीला आणि रसाला एकदम उत्तम झाड आहे. फळं पण चांगली येतात. तर यावर्षी आलाय कुठे कुठे. अरे अब समोर पिकलाय बा आंबा एक. अब वरती पिवळा धमक झालाय. आणि इथून आपली हद्द चालू होते. बघा हे मानग्याचं बेट सुद्धा आपलंच आहे. हे बघा हे मानग्याचं बेट आहे. हे आंब्याचं झाड आहे आपलं. आणि वरती कलमाचं झाड आहे. हे बघा मंगेशने जमवले आंबे इथे. हे 3 आहेत आणि त्याच्या हातात 2-3 आहेत. खाली पडलेत, खाली नको जाऊ. खारकंडे नको घेऊ. खारकंडे म्हणजे खारुताईने अर्धे खाल्लेले आंबे, त्याच्यामुळे त्याला खारकंडे बोलतो. जातो वरती आंब्याजवळ. आमच्या कलमावरती बघूया किती आंबे आहेत. हा पण आंबा आपलाच आहे. आणि हे बघा हे इथे 2 कलम आहेत आपली जुन्या वाड्यावरती. पाडली नाहीत ना काय काय. वांदराने बरेच दिवस इकडे आलं नाही कोणी, त्याच्यामुळे बघा वांदराने अर्धवट आंबे खाऊन पाडलेत खाली. हलवतात ना, उड्या मारतात ते. हे खारकोंड्या आणि वांदराने आंबे खाऊन टाकलेत. आणि हा फणस सुद्धा आपलाच आहे बघा. वरती येते एकदम शेंडीला आहेत वर. या त्या खालच्या साईडला आहेत अजून वरती आहेत. पण ते समोरचं त्याने हलवली नाहीत वांदराने. कच्चं पण खाऊन टाकली नाहीत. हा फणस आपला आहे. खूप जुना फणस आहे. मी लहान असल्यापासून मी बघत आलो या फणसाला. आता त्याला बघा किती फणस लागलेत. पण आम्ही कधी इकडे नेत नाही फणस, येत नाही फणस न्यायला. बघा फणस हा दगडीतला फणस आहे. चवीला सुद्धा हा उत्तम फणस आहे. हे फणस लागले तिकडे बुंदापासून फणस येतात त्याला. आता थोडे कमी आहेत, पावसाळ्यात अजून तुम्हाला बघायला भेटतील. आणि हा आपला कलम आहे, खुटीचा कलम आहे. आणि हा इथे ना पहिला पूर्वी जुना वाडा होता. पण वाडा अस्तित्व असताना सुद्धा मी तो बघितला नव्हता. त्याचा खालचा पाया तेवढा आहे आणि त्याच्यावरती तो मोडल्याच्या नंतर वाडा इथे कलम लावला होता बाबांनी. तर तो हा कलम आहे. आणि चांगले 700-800 आंबे देतो हा कलम दरवर्षी. आणि हा इकडे छोटा आंबा आहे. आणि आमचा वाडा आहे ना त्या साईडला तिकडे पलीकडे आहे. इथून थोडं जवळ आहे, 1-5 मिनटं चालत गेला की पुढे आमचा वाडा आहे. इथे मध्येच खोचऱ्यांचा एक वाडा आहे. आणि इकडून आता इकडे वाट नाही जायला, नाहीतर मी गेलो असतो. बघा इथून थोडं पुढं चालत गेलं ना की सातींचा खलगा आहे. तिकडे सगळे आमचे काजूचे प्लॉट आहेत. पण काही मुस्लिम लोकांनी फ्रॉड करून आहे ना तिकडे आमच्या जागा बलकवलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे त्या केससुद्धा चालू होत्या. आणि हे इकडे सुद्धा, इकडे वरच्या साईडला इकडे खोचऱ्यांची जागा आहे. आता आपण ह्या कलमाचे आंबे काढणार आहोत आणि घरी घेऊन जाणार आहोत. बाबा आता पान सुपारी खाऊन तयारी करतायत. आता मस्तपैकी एक पान खाणार आणि वरती झाडावरती चढणार.
खराब आहे तो आमसूला ना भाई. बाबा आता चढतायत वरती. उड्या मारतात ना. साईडला ठेवतो. टाकला होता. मी आता पाणी पितो थोडा. हे आंबे आहेत ना, हे बघा, हे वांदराने पाडलेले आहेत. आणि ह्या झाडाचा फळ सुद्धा मोठा असतो. हे बघा, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, हे ना फळ सुद्धा मोठा आहे हा आंब्याचा. पण हे वांदराने आहेत ना उड्या मारून पाडलेले आहेत. त्याने हे लाशे आंबे साईडला जमावून ठेवतो. हे वांदराने पाडलेले आंबे आहेत. मंगू शेट खाली आमचे काय करतात बघूया. ए किती भेटले. मंगे आमचा आंबा खातोय खाली. त्याने जमवलेत लिटीचे आंबे. बसलाय तिथे खालीच. तर बघूया आता हे किती आंबे भेटतात ते. आणि याच्या पुढील ब्लॉग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता मी इथेच थांबतो, कारण आता आम्हाला पण बाकीची कामं आहेत. त्याच्यामुळे मी नुसता व्हिडिओज काढत बसणार नाही आहे, काम पण करायचं आहे मला. तर आता याच्या पुढचा ब्लॉग दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढं बघायला भेटेल. नक्की पहा. बाय.